आडगाव नाका परिसरामध्ये पहाटे 3:30च्या सुमारास झालेल्या वादामधनं एका तरुणाची चाकू भोसकून हत्या करण्यात आली। मृत जयंत पवार हे त्यांचा मित्र वस्ताद याच्यासोबत परिसरामध्ये आले असता संशयित राजा काकीपुरे हा तिथे बियर पीत बसला होता। यावेळी वस्ताद आणि राजा यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून शाब्दिक वाद सुरू झाला आणि वाद वाढत असल्याचं पाहून जयंत पवार यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला। वाद सोडवताना संशयित राजानं जयंत यांना अश्लील शिवीगाळ केली। त्यावर जयंत यांनी देखील प्रत्युत्तर दिलं। त्यामुळे संतापलेल्या राजानं जवळील धारदार चाकूनं जयंत यांच्या पोटामध्ये वार केले। गंभीर जखम झालेल्या जयंत पवार यांचा रक्ताच्या थारोळ्यामध्ये मृत्यू झालाय। या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेनंतर फरार झालेल्या संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत। किरण आहेर, सी 24 तास, नाशिक।